नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वार्टरची फायनान्शियल सर्व्हिसचे काही महत्त्वाचे कॉर्पोरेट अपडेट आणि रिझल्ट एकत्रितपणे समजून घेणार आहोत. आज आपण कव्हर करणार आहोत हिंडाल्को, लेन्सकार्ट, इरकॉन, ग्रासिम इंडस्ट्री, रेलटेल, जिओ फायनान्शियल सर्व्हिस, एल जी इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजेच आजचा व्हिडिओ फुल मार्केट स्नॅपशॉट असणार आहे. त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरू करूया. सर्वात आधी बोलूया हिंडाल्कोबद्दल. तर हिंडाल्कोची US सबसिडियरी नोव्हेल्सच्या ओस्वेगो प्लांटमध्ये आग लागली आहे. अंदाजे फ्री कॅश फ्लो इम्पॅक्ट 1.3 ते 1.6 बिलियन ते इतका झाला आहे. तर ही मोठी रक्कम आहे. पण पॉझिटिव्ह पॉईंट पाहिला तर 70 ते 80% इन्शुरन्स रिकव्हरी अपेक्षित आहे. तसेच कंपनीची ग्लोबल प्रेझेन्स असल्यामुळे सप्लाय दुसऱ्या प्लांटमधून मॅनेज केली जाणार आहे. आता पुढील बातमीकडे वळूया. एक पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे लेन्सकार्टने आपला क्वार्टरची परफॉर्मन्स क्वार्टर 3 रिझल्ट जाहीर केला आहे. तर त्याचा परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 23,077 मिलियन म्हणजेच 38% ची इयर ऑन इयर ग्रोथ झाली आहे. आणि नेट प्रॉफिट पाहिला तर 18 मिलियनवरून थेट 1,327 मिलियन इतका आला आहे. हा मॅसिव्ह जंप आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही सेगमेंटमध्ये कंपनी स्ट्रॉंग परफॉर्मन्स देत आहे. आता पुढील बातमी म्हणजे PSU इन्फ्रा कंपनी म्हणजेच इरिकॉनचा परफॉर्मन्स वीक आला आहे. तसंच त्याचा क्वार्टरली परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 1,965 करोड म्हणजेच -20% ची घट दिसत आहे. आणि नेट नेट प्रॉफिट पाहिला तर 91 करोड म्हणजेच -35% ची घट दिसून आली आहे. आणि 9 महिन्याचे नंबरसुद्धा वीक आहेत. पण कंपनीने ₹1.20 प्रति इंटरम डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि तो 17 फेब्रुवारी 2026 रोजी दिला जाईल. आता पुढील बातमीकडे वळूया. तर ग्रासिम इंडस्ट्रीने क्वार्टर 3 जाहीर केला आहे. तसं त्याचा परफॉर्मन्स पाहिला तर कंपनीने 44,312 करोड म्हणजेच 25% ची वाढ आली आहे. आणि ॲडजस्टमेंट पॅट पाहिला तर 1,168 करोड म्हणजे 42% ची ग्रोथ दिसत आहे. तसंच बिल्डिंग मटेरियल सेगमेंटने 30% ग्रोथ दाखवली आहे. आणि सेल्युलोज आणि फॅब्रिक्स आणि आणि फायबर्स आणि केमिकल स्टेबल आहेत. कंपनीने अर्निंग कॉल ट्रान्सपरंट पद्धतीने पब्लिकली उपलब्धी केले आहे. आता पुढील बातमी म्हणजे रेलटेल. तर रेलटेल कंपनीला लखनौ म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून 16.99 करोडचा प्रोजेक्ट मिळाला आहे. तोही 5 वर्षाचा करारानुसार हा प्रोजेक्ट कंपनीला मिळाला आहे. तसं एक्झिक्युशन टाईमलाईन पाहिला तर 2021 पर्यंत आहे. आणि ऑर्डर साईज मॉडरेट आहे, पण PSU स्टेबिलिटीसाठी पॉझिटिव्ह आहे. आता पुढील बातमी जिओ फायनान्स ॲप लॉन्च केला आहे. तर या ॲपमध्ये मल्टी बँक एफ-डीज इंटरेस्ट अप टू 8.15% आणि फुल्ली डिजिटल बुकिंग आणि त्याचबरोबर कंपॅरिझन टूल्स यासारखे फॅसिलिटी या ॲपमध्ये दिले जाणार आहे. तसेच पार्टनर्स पाहिले तर त्याचे युनिटी, SFP, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स यासारखे कंपनी त्याचे पार्टनर्स आहेत. आता पुढील बातमी आणि शेवटची बातमी म्हणजे LG इलेक्ट्रॉनिक्स. सध्या आता नवीन लॉन्च झालेला IPOने हा पहिला क्वार्टरची रिझल्ट जाहीर केला आहे. तसंच त्याचा रेव्हेन्यू पाहिला तर -60% ची घट आणि नेट प्रॉफिट पाहिला तर 90 करोड म्हणजे 61% ची घट दिसत आहे. रेव्हेन्यू थोडा कमी झाला पण प्रॉफिट खूप घसरला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे क्वार्टरचे आणि काही अपडेट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.